हॅलो माय डिअर स्टुडंट्स. आता आपण आपल्या डिप्लोमाच्या प्रवासातील सर्वात महत्त्वाच्या विषयापैकी एक विषय म्हणजे बेसिक मॅथमॅटिक्सला सुरुवात करणार आहे. पण त्या विषयाबद्दल बोलण्याच्या सुरुवातीला मला तुम्हाला काही एक प्रश्न विचारायचे आहेत. फॉर एक्झाम्पल, समजा एखादी आपल्याला बिल्डिंग बांधायची आहे आणि तिचा पायाच नाही आहे, तर बिल्डिंग उभा राहू शकेल का? किंवा आपल्याला एक ब्रिज बांधायचा आहे पण त्याचं डिझाईनच नाही आहे, मशीन, कार किंवा रोबोट तयार करायचा आहे पण आपल्याकडे त्याची डिझाईनच नाही आहे, तर ह्या सगळ्या प्रश्नाचे उत्तर आहेत नाही ऑब्वियसली. कारण जसं एखाद्या इमारतीसाठी मजबूत पाया आवश्यक असतो, तसंच इंजिनिअरिंगचा पाया बेस म्हणजे काय, तर मॅथमॅटिक्स. अनेक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये विनाकारण मॅथबद्दल भीती असते. काहींना वाटतं की यार मॅथमॅटिक्स म्हणजे भरपूर फॉर्म्युले, कॅल्क्युलेशन्स आणि आपल्याला न आवडणारी एक्झाम. पण आजपासून हा गैरसमज दूर करायचा मित्रांनो, कारण हा फक्त एक विषय नाही आहे आता, तर ही एक इंजिनियर्सची भाषा आहे. आपण आज आपल्या आजूबाजूला बघतो, जे मोबाईल वापरतो, इंटरनेट वापरतो, कार चालवतो, ट्रेन, एरोप्लेन, ह्या सगळ्या गोष्टी आपण बघतो. त्या प्रत्येक गोष्टी इंजिनिअरिंगच्या टेक्नॉलॉजीचा यूज करून बनवलेल्या आहेत आणि त्याच्या मागे मॅथमॅटिक्स लपलेला आहे. मग मॅथमॅटिक्स शिवाय सायन्स नाही, सायन्स शिवाय इंजिनिअरिंग नाही आणि इंजिनिअरिंग शिवाय हे जे आपण डेव्हलप झालेलं आपलं बघतो जग, याची कल्पना करणं सुद्धा शक्य नाही मित्रांनो. मग एक लक्षात घ्या, तुम्हाला जर एक पूल डिझाईन करायचा आहे, तर तुमच्याकडे त्याची लांबी, रुंदी, तो किती लोड सहन करू शकतो, या सगळ्या गोष्टी ठरवाव्या लागतील. किंवा तुम्हाला एखादी कार डिझाईन करायची आहे, तर त्याचा शेप कसा असेल, त्याचे डायमेन्शन्स काय असतील, या सगळ्या गोष्टी तुम्हाला कोण शिकवणार आहे, तर याचं सगळ्याचं उत्तर म्हणजे एक आहे, मॅथमॅटिक्स. मग काही विद्यार्थी म्हणतील सर तुम्ही सिव्हिल आणि मेकॅनिकलबद्दल बोलताय. असं नाही मित्रांनो, मॅथमॅटिक्स विषय हा प्रत्येक ब्रँचच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा आहे. इलेक्ट्रिकल तुम्हाला सर्किट बनवायचं आहे, तर व्होल्टेज, करंट, पॉवर हे कसं कॅल्क्युलेट करणार तुम्ही? किंवा आय टीचे स्टुडंट्सचं प्रोग्रामिंग असेल, कोडिंग असेल, या प्रत्येक गोष्टीमध्ये मॅथमॅटिक्स लागणार आहे. त्यामुळं मॅथमॅटिक्सला बाजूला ठेवून आपण इंजिनिअरिंग करू शकत नाही. त्यामुळं मेक इट व्हेरी क्लिअर इन युअर माइंड की आपल्याला जर एक सक्सेसफुल इंजिनियर व्हायचं असेल, मग तुमची कोणतीही ब्रँच असू द्या, मेकॅनिकल, प्रोडक्शन, सिव्हिल, आय टी, मेडिकल इलेक्ट्रॉनिक्स, केमिकल इंजिनिअरिंग, ॲटोमोबाईल इंजिनिअरिंग, भरपूर जेवढ्या तुम्ही ब्रँचचे विद्यार्थी आहात, त्या प्रत्येक ब्रँचच्या विद्यार्थ्याला मॅथमॅटिक्स जमलंच पाहिजे बेटा. आणि मी तुम्हाला जसं व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगितलं की विनाकारण याची भीती आपल्या मनामध्ये असते. मग आपली कोणतीही ब्रँच असू द्या, आपल्याला फर्स्ट M1 आणि M2 असे जे मॅथमॅटिक्सचे 2 पार्ट आहेत, ते प्रत्येक आपल्या ब्रँचेसच्या विद्यार्थ्यांना सेम आहेत. मग आपण कुठेही जा, मॅथमॅटिक्स आपल्यासोबतच असणार आहे. आणि M1 M2 झाल्याससुद्धा यावर डिपेंड असणारे भविष्यातले जे सब्जेक्ट्स आहेत, टेक्निकल सब्जेक्ट्स, त्यामध्ये सुद्धा तुम्हाला मॅथ नेहमी सोबत असणार आहे. त्यामुळं या विषयाकडं आपण दुर्लक्ष करून जमणार नाही. पण आपण जर या मॅथमॅटिक्सचा चांगला अभ्यास केला, तर नेमकं काय काय बेनिफिट होईल, तर तुमची विचार करण्याची क्षमता वाढेल, प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल डेव्हलप होईल, तुमचा कॉन्फिडन्स बिल्ड होईल की आपण प्रॉब्लेम सॉल्व करतोय, आपल्याला हे जमायला लागले. मग विषय तर सोपे वाटायलाच लागतील, पण भविष्याच्या दृष्टीनं मॅथमॅटिक्स तुम्हाला एक कॅपेबल इंजिनियर बनवणार आहे. बरेच विद्यार्थी असं म्हणतात की सर मला गणित जमतच नाही सर, शाळेपासूनच मला ते अवघड वाटते, माझं त्याच्यामध्ये मनच लागत नाही. पण लक्षात ठेवा मित्रांनो की मॅथमॅटिक्स असा सब्जेक्ट आहे की ते जन्मताच कोणाला येत नाही. मग ते कोणत्या विद्यार्थ्यांना सोपं वाटते की त्यांना ते प्रॅक्टिस करतात, कन्सिस्टन्सी असते, प्रॉपर अभ्यास करतात, सांगितलेल्या गोष्टी वेळेच्या वेळी फॉलो करतात, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मॅथमॅटिक्स कोणीतरी सोप्या भाषेत समजून सांगणारं. तर लक्षात ठेवा मित्रांनो, डेली प्रॅक्टिस ऑफ मॅथमॅटिक्स विल शार्प युअर ब्रेन. तुमचं ब्रेन एवढं शार्प होईल आणि तुम्ही एक उत्कृष्ट अभियंता व्हाल. मित्रांनो, 9 वर्ष ऑफलाईन मॅथमॅटिक्स शिकवल्यानंतर मी आज एक खूप इम्पॉर्टंट डिसिजन घेतलेला आहे की सर्व विद्यार्थ्यांना हा अवघड वाटणारा विषय आता आपण यूट्यूबवर फ्री शिकवणार आहे मित्रांनो. हो, बरोबर ऐकलात तुम्ही. तर सर्व ब्रँचेसच्या विद्यार्थ्यांना हा जो बेसिक मॅथमॅटिक्सचा जो कोर्स आहे M1चा, तो फ्री असेल. त्यामुळे आजपासून हा अवघड वाटणारा जो मॅथमॅटिक्स सब्जेक्ट आहे, त्याच्याकडे एक फक्त एक्झामसाठी आपल्याला एक सब्जेक्ट आहे असं पाहू नका. तर आपला पूर्ण इंजिनिअरिंगचा पूर्ण बेस हा मॅथमॅटिक्स स्टँड करून देणार आहे. आणि आज मॅथमॅटिक्समध्ये शिकलेला कुठला तरी फॉर्म्युला
उद्या तुम्ही मशीन डिझाईन करताना वापराल, एखादं मोठा ब्रिज डिझाईन करत असताना वापराल, किंवा कुठलीही टेक्नॉलॉजी डेव्हलप करत असताना तुम्हाला हे आज शिकलेलं मॅथमॅटिक्स कामाला येणार आहे. तर मित्रांनो, गणित हा फक्त एक विषय नाही आहे, तर प्रत्येक इंजिनिअरच्या यशाची गुरुकिल्ली आहे. तर मग लक्षात ठेवा, आजपासून या विषयाला घाबरायचं नाही. हा आपला आजपासून सगळ्यात जवळचा मित्र आहे असं समजायचं. त्यामुळं कॉन्फिडन्सली एक्साइटमेंट राहून अति मस्त त्याच्यामध्ये बेसिक मॅथमॅटिक्सच्या या सुंदर प्रवासाला आपण सुरुवात करणार आहे. लवकरच मी तुम्हाला या बेसिक मॅथमॅटिक्समध्ये कोणते कोणते टॉपिक्स आहेत, काय नाही, या सगळ्या गोष्टींची माहिती देईल. हा जो मी डिसिजन घेतलेला आहे की यूट्यूबवर आपण आता पूर्ण विद्यार्थ्यांसाठी फ्री बॅच घेणार आहे. जर तुम्हाला ह्या MSBTमध्ये उत्कृष्ट गुण मिळवायचे असतील तर आपल्या ह्या कन्सेप्ट पॉलिटेक्निक अकॅडमीच्या फ्री यूट्यूब बॅचमध्ये आजच सहभागी व्हा. मग दररोजचे लेक्चर, अपडेट्स, नोट्स, टेस्ट आणि सगळ्या इम्पॉर्टंट ज्या काही तुम्हाला नोटीस असतील त्या मिळवण्यासाठी मी डिस्क्रिप्शनमध्ये एक व्हॉट्सअप ग्रुप लिंक पाठवलेली आहे. तर त्या लिंकवर क्लिक करून आताच ग्रुप जॉईन करा. आणि एक छोटीशी रिक्वेस्ट आहे फ्रेंड्स, की ही माहिती फक्त स्वतःपुरती मर्यादित ठेवू नका. तुमच्या प्रत्येक मित्राला, क्लासमेट्स, हॉस्टेलमेट्स असेल, तुम्ही कुठे एकत्र राहत असाल तर तुमच्या सगळ्या कॉलेजच्या मित्रांना शेअर करा, कारण हा एखादा शेअर त्या विद्यार्थ्याचं आयुष्य बदलू शकते. तर चला मग, महाराष्ट्रातील प्रत्येक पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांपर्यंत या बॅचची इन्फॉर्मेशन गेली पाहिजे बेटा. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि कन्सेप्ट पॉलिटेक्निक अकॅडमी या फॅमिलीचा बेटा भाग बना. मी आहे तुमचा सुमित सर. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. जय हिंद.